विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल एक वक्तव्य केलं. तर तुतारी घ्यायला किती वेळ लागेल? या त्यांच्या प्रश्नार्थक वाक्यानं संपूर्ण राज्यात राजकीय चर्चा झाली. ती चर्चा आजही थांबायला तयार नाही. आज देखील रामराजे यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत एक मेळावा झाला. त्याही मेळाव्यात अशी चर्चा झाली. एकंदरीत फलटणमधलं राजकारण सगळं अशा पद्धतीने सुरू असतानाच दुसरीकडं रामराजे यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आहेत. या सगळ्या वक्तव्याकडे ते कसं पाहतात आपण पाहणार आहोत. आपल्यासोबत आहेत रघुनाथराजे नाईक निंबाळकर. बाबा नमस्कार. काल रामराजेंनी हे वाक्य वापरलं सगळं आणि एकंदरीत सगळीकडे चर्चा झाली. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? माझ्या आशा पल्लवित झाल्या की त्यांनी राष्ट्रवादी मूळ ठिकाणी मूळ पक्षात यावं अशी माझी इच्छा आहे पहिल्यापासून. त्यांनी जातानाच माझा विरोध होता त्या गोष्टीला. परंतु मी असा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा जो पवारसाहेबांच्यावर प्रेम करतो आणि अजितदादांनाही मानतो. अजितदादांनी जायला नको होतं असं मला डेफिनेटली वाटतं, कारण तो एक फार मोठा नेता आहे महाराष्ट्राचा असं मी समजतो, आणि फार कामाचा आणि प्रेमाचा असा दोन्ही नेता अजितदादा आहे याची मला खात्री आहे. त्यांच्या काय अडचणी होत्या मला माहीत नाही, आणि त्यांच्यावर कॉमेंट करण्याइतका मी मोठा नाही. मी योग्य ठिकाणी मला जे मनाला पटलं त्या ठिकाणी मी राहिलो, आणि माझ्या भावांनी मला अजिबात विरोध केला नाही त्या गोष्टीचा. मला विचारतात काही लोक की तुम्हाला राष्ट्रवादीत राहून काय मिळतं. तर काही लोक असे पण असतात राजकारणात जे फार पदांकडे वगैरे बघत नसतात. मी पार्टीचं काम करतो, आत्तासुद्धा मी पार्टीचं काम करतो, आणि जे साहेब सांगतील ते काम मी व्यवस्थितरित्या हँडल करतो. ॲज फार ॲज फलटण इज कन्सर्न्ड, पवारसाहेबांनी जर वेगळा कॅन्डिडेट उभा केला आणि रामराजांच्या पार्टीचा वेगळा कॅन्डिडेट असेल, तर मी पवारसाहेबांच्या कॅन्डिडेटचं प्रामाणिक काम करीन. परंतु बाय फोर्स मी काम करीन की नाही याच्याबद्दल मला स्वतःबद्दल शंका आहे. परंतु तालुक्याच्या बाहेरच्या जितक्या मला जबाबदाऱ्या दिल्या जातील त्या मी फुल स्पीडने करीन याची मला खात्री आहे. मला माझ्या कुटुंबाबद्दल अत्यंत प्रेम, जिव्हाळा आणि सन्मान आहे, अभिमान देखील आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ आमचे दोन नेते डिवाईड झाले म्हणून आमची ही ससेहोलपट होती आहे, हे फॅक्ट आहे. आणि मला असं वाटतं की फलटणमध्ये इतक्या स्पीडनी मी काम करू शकणार नाही, पण इतर लोक आणि सायलेंट वोटर जो आहे फलटणचा, तो पवारसाहेबांना फॉर आहे असं मला वाटतं. बाबा तुम्ही सस्य हुलपट हा शब्द वापरला. आज रामराजेंनी स्वतः सुद्धा ते वक्तव्य केलंय आणि काही पदाधिकाऱ्यांनी पण केलं की भाजप हे किंवा आपण महायुतीत असून सुद्धा एवढा प्रचंड त्रास आम्हाला होतोय, तर आम्ही खरंच महायुतीत आहोत का? आणि मग आम्ही का विचार दुसरा घेऊ नये? तर खरंच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची आणि एकूणच नाईक निंबाळकर घराण्याची पण कोंडी होते का? आता साधी गोष्ट आहे की माणिकराव सोनवलकर गेले किंवा शिवरूपराजे खर्डेकर गेले, हे नेमके कोण आहेत लोक? यांना जनाधार आहे का? हा खरा मोठा प्रश्न आहे. आणि हे गेल्यामुळे फलटणच्या राजघराण्याची राजकीय ताकद कमी झाली आहे का? हा पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने मलिदा गँग गेली आहे. ऑल राईट, ते गेले, परंतु राजकारणानुसार आज पवारसाहेबांचे सगळे आमदार निघून गेले. काय पवारसाहेबांना फरक झाला? गेला की ब राजकारणात येतच असतो. त्यानुसार आमच्याकडेही त्या गावांच्यातून लोक आली आहेत. आसू गावात आम्ही प्लस झालोय अशी परिस्थिती आहे. आणि माणिकराव गेले तर त्यांच्याबरोबर 500 कार्यकर्ते जाणार नाहीत याची मला खात्री आहे. बाबा, आज ज्या पद्धतीने सगळे वाक्य वापरले गेले किंवा एक चर्चा झाली, संवाद झाला, असं वाटतंय का की रामराजे आणि संजू बाबा पुन्हा तुतारीकडे येण्याची शक्यता कितपत वाटते? आणि कार्यकर्त्यांचा एकंदर कल लक्षात घेता अशाच स्वरूपात चर्चा होती. परिणाम स्वरूप काय होईल असं वाटतंय? मी तर देव पाण्यात घालून बसलेलो आहे की त्यांनी राष्ट्रवादी पवारसाहेब ग्रुपकडे परत यावं. संजूबाबांचं मन तिथंच आहे असं मला डेफिनेटली वाटतं, परंतु शेवटी मोठ्या भावाच्या पुढं ते जाणार नाहीत. हे त्यांनी त्यांच्या वडिलांना दिलेला शब्द आहे, आणि ते कधीही तो शब्द तोडणार नाहीत मला माहिती आहे, कारण संजूराजे खोटा शब्द देत नाहीत.
मी अशा प्रकारचा शब्द कधीच कोणाला दिलेला नाही. मी माझ्या स्वतःला एक बंधन घालून घेतलेलं आहे, की माझ्या आजोबा ज्याप्रमाणे मोरारजीभाई देसाईंच्या मागे राजकीय खड्ड्यात एकेकाळी गेले होते, त्यानुसार पवारसाहेब जर हारले तर मी हारीन. पवारसाहेब जिंकले तर मी जिंकीन. साधी गोष्ट आहे. आय हॅव नो ॲम्बिशन्स फॉर माय सेल्फ. सो आय एम विथ माय पार्टी अँड ॲब्सोल्युटली सिन्सिअर टू माय पार्टी. दुसरी गोष्ट अशी आहे, की मला लोक विचारतात, की तुम्हाला पवारसाहेबांच्याकडे जाऊन काय मिळतं? मी खरं सांगू का? मला त्यांची सेवा करायला आनंद मिळतो. माझे नेते ज्यांनी 30 वर्ष माझ्या घराला सन्मानात ठेवलं, राजकीय अडगळीतून बाहेर काढलं, त्यांच्याकडं मी एका वडीलधाऱ्याप्रमाणे बघतो आणि त्यांची सेवा करण्यात, त्यांच्या पक्षाची सेवा करण्यात जे मला सुख मिळतं, ते मी माझ्या वयाच्या 61व्या वर्षी अनुभवतोय आणि मला त्याच्यातून समाधान मिळतं. लोक मला म्हणतात, "तुम्हाला कुठलं पद मिळणार आहे?" मी म्हटलं, गामासाहेब रिटायर झालेत, पवारसाहेबांचे ड्रायव्हर साहेब. त्या ठिकाणी जरी मला पद मिळालं तरी मला बास आहे. आय एम नॉट इंटरेस्टेड पॉलिटिकल पदात. पॉलिटिकल पदात किंवा मंत्रिपदात किंवा कुठल्या महामंडळात मी इंटरेस्टेड माणूसच नाही आहे. आय जस्ट वॉन्ट टू बी विथ पवारसाहेब. दॅट इज इट. खरं तर एक विषय पुन्हा एकदा चर्चेला आला. सुनील तटकरेंनी त्या वाक्यावरती अतिशय भर दिला आज, की पाणी म्हणजे रामराजेंनी कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून असेल, नीरा देवघर, गुंजवणी या सगळ्या याच्यावरती भर दिला आणि आज पाण्यावरूनच त्यांच्यावरती आरोप होतो. कसं वाटतं? तुम्ही याच्याकडे कसं पाहता? पाण्यावरून कोणावर आरोप होतो? पाणी मी आणलं असं पाठीमागच्या लोकांनी सांगितलं, विरोधकांनी तुमच्या सांगितलं. पण खरं पाणी हे नीरा देवघर किंवा गुंजवणीचं असेल ते धरणं निर्मितीसाठी रामराजेंनी खूप कष्ट घेतले असं सुनील तटकरे म्हणले होते. रामराजेंनी कृष्णा खोरेचे जन्मदाते आहेत रामराजे. आणि गुंजवणी म्हणा किंवा नीरा देवघर म्हणा, दोन बलकवडी म्हणा, ही धरणं बांधून 25 वर्ष झालेली आहेत, 20 वर्ष झाली आहेत. अनुशेष असल्यामुळे ह्या भागाला पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे रामराजांनी दोंबलकवडी तर पूर्णच केलं. शंभू महादेवाच्या पायथ्याला जाऊन दोंबलकवडीचं पाणी पोचलेलं आहे. नीरा देवघरचं पाणी देखील लोणंदपर्यंत आलेलं आहे आणि त्याच्यात 10 किलोमीटरचं काम फक्त यांनी केलं, कारण नेमकं त्यावेळेला अनुशेषातून पैसे अवेलेबल झाले होते. ही गोष्ट सत्य आहे. परंतु हे सगळं करत असताना मला एकच म्हणायचं आहे, की गेले 30 वर्ष ज्यावेळेला रामराजांनी काम केलं, त्यावेळेला हे काम करण्याची संधी त्यांना पवारसाहेबांनी दिली आणि त्या संधीचं डेफिनेटली त्यांनी सोनं केलं. आता ते सत्तेत का गेले याचा विषय ज्यावेळेला येतो, त्यावेळेला मला असं वाटतं, की कुणीतरी त्यांचं श्रेय चोरतंय असं त्यांना वाटलं आणि त्याच्यामुळे ते सत्तेत गेले असावेत. कार्यकर्त्यांना त्रास होत होता, ही गोष्ट सत्य आहे आणि त्याचा अतिशय त्रास पोलीस डिपार्टमेंटने आणि रेव्हेन्यू खात्याने आम्हाला दिला, याच्याबद्दल काही शंका नाही. आणि आम्ही तिघं भाऊ एकत्रच काम करतो, परंतु माझा विचार हा पवारसाहेबांच्या बरोबर आहे आणि त्या दोघांचा विचार अजित पवारसाहेबांच्या बरोबर आहे. परंतु मला पवारसाहेबांच्याबद्दल जे प्रेम आहे, तेच अजित पवारसाहेबांच्याबद्दल मला आहे. त्या दोघांना अजित पवारसाहेबांच्याबद्दल जे नेते त्यांना ते मानतात, पण पवारसाहेबांच्याबद्दल एक्स्ट्रीम आदर आणि प्रेम त्या दोघांना देखील आहे, याची मला पूर्ण खात्री. बाबा, एक शेवटचा प्रश्न. आज रघुनाथराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी सातारा जिल्ह्यात कसं काम करतायत? सातारा जिल्ह्याच्याही पलीकडं नेमकं काय काम करतात आम्हाला ऐकायचंय. फार अवघड प्रश्न तुम्ही मला विचारताय, परंतु तरी मी आपल्याला सांगतो, की पवारसाहेबांच्या दृष्टीने समाव तुमच्याचमुळं, इंटरव्ह्यूजमुळं पवारसाहेबांच्या मी जवळचा आहे. त्यांचा कॉन्फिडन्स मिळवायला मी सक्सेसफुल झालो आहे असं मला वाटतं आणि पवारसाहेब मला वेळ पण देतात आणि मला सन्मानपूर्वक ट्रीटमेंटही देतात. ते लोकांच्या देखील लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं काही लोकांना ज्यांना त्यांच्यापाशी जायचं असतं, ते लोक मला कॉन्टॅक्ट करतात आणि मी त्यांना घेऊन त्यांच्याकडे जातो. बाबांनी सगळं सांगितलं नसलं तरी काही अनेक मातब्बर नेते जे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात आहेत, त्यामध्ये रघुनाथ राजे सुद्धा त्यामध्ये एक शिष्टाईची म्हणा किंवा महत्वाची भूमिका बजावतात. परंतु कोयना धरणाची निर्मिती असेल किंवा मंत्रालयाची निर्मिती असेल, नाईक निंबाळकर घराण्याने दिलेलं योगदान आधुनिक महाराष्ट्राला विसरणार नाही आणि आज जे फलटणमध्ये चाललंय त्यावरतीच रघुनाथराजे नाईक निंबाळकरांनी भाष्य केलेलं आहे.